आपण जन्म का घेतो? पृथ्वीवरती आपण जन्माला का आलो? कधी-कधी आपल्याला हा प्रश्न पडतो, की आपण जन्मच का घेतला असेल? मला एवढे प्रॉब्लेम्स आहेत, मला इतका त्रास होतो, मी जन्म का घेतला असेल? त्याचं कारण माहिती आहे? तुम्हाला हवं होतं म्हणून तुम्ही जन्म घेतलाय. तुम्ही एक विचार करा ना, आपण पृथ्वीवरती जन्माला आलोय ना, ते खूप मोठं सक्सेस आहे आपलं. आपण ऑलरेडी एक विजेता आहोत. आपण जिंकलंय आणि आपण एक खूप महान आत्मा आहोत म्हणून या पृथ्वीवरती आलोय. म्हणून स्वतःला कमी समजू नका. तुम्ही ग्रेट आहात म्हणूनच पृथ्वीवर आलेला आहात. कारण अनेक आत्मा आहेत, की त्या थांबलेल्या आहेत, की पृथ्वीवरती जन्म घेण्यासाठी शरीर रूपामध्ये. कारण आत्मा जी असते जोपर्यंत शरीर रूपामध्ये येत नाही तोपर्यंत तिला अनुभव घेता येत नाही. आणि प्रत्येक आत्माला असं असतं की मला ह्या गोष्टीचा अनुभव घेऊन बघायचा आहे. आता तुम्ही मला सांगा की स्वर्ग आहे, नरक आहे, हे आपण मानतो. मग स्वर्ग आहे तिथं फक्त आनंदच आनंद, गोडच गोड, सगळंच चांगलं चाललंय. अति गोड खाल्लं तरी ते कडूच लागतं ना. मग तसंच असतं. ते आत्मा पण म्हणतात, की हे एकसारखं जगायचं नाही. हे इथे किती वेगवेगळे अनुभव चाललेत. त्यांना माहिती नसतं, की हे ॲक्चुअली सफरिंग करतायत, त्रासामध्ये आहेत, काय नाही. त्यांना असं असतं, की मला हा अनुभव घेऊन बघायचा आहे, हा अनुभव घेऊन बघायचा आहे आणि आपण आत्मा स्वरूपात असताना आपल्याला लिस्ट तयार करत जातो, की मला हा हा दुःखाचा अनुभव घेऊन बघायचा आहे, मला गरिबीचा आनंद घेऊन बघायचा आहे, मला श्रीमंतीचा आनंद घेऊन बघायचा आहे, मला कोणीतरी गमावल्यानंतर काय दुःख होतं याचा अनुभव घेऊन बघायचा आहे. या लिस्ट आपण सगळ्या करत जातो आणि जिथे खूप गोड आहे, तर ते कडू लागतं आणि मग आपल्याला चव बदलायला काहीतरी वेगळं लागतं. त्याचप्रकारे आत्मा जिथं असते तिथंही तसंच आहे, की सगळं गोड, गोड, गोड एकसारखंच जगणं आहे. काही चेंज नाही आहे त्याच्यात, काही वेगळं नाही आहे. म्हणून त्याला जन्म घ्यायचा आहे आणि तुमचा नंबर लागला आहे. तुम्ही पृथ्वीवरती अनुभव घ्यायला जन्म घेतला आहे. म्हणजेच तुम्ही ऑलरेडी जिंकलेले आहात. आपण म्हणतो ना, की ही गोष्ट मला भेटत नाही, तो खूप मोठे पुढे गेला आहे, मी तिथे गेलो नाही, मला पैसा कमी आहे. हे सगळे प्लॅनिंग आपण केलेले आहे. छोट्यातली छोटी जी गोष्ट असते ना, अचानक जरी एखादा माणूस आपल्या समोरून गेलेला असेल ना, आपल्याला वाटतं की याला कुठेतरी बघितलेलं आहे आपण. ह्या छोट्या-छोट्या माणसाचं आपल्या आयुष्यात येणं, आपल्या समोरून जाणं, हे सुद्धा आपण स्वतः प्लॅन केलेलं असतं. आपण स्वतः प्लॅन जे केलंय त्याच्या व्यतिरिक्त आपल्या लाईफमध्ये काहीच येत नाही. आता एक पुस्तक आहे. शाळेमध्ये पुस्तक शिकवलं जातं. मग शाळेमध्ये पुस्तकातलं म्हणजे शिकवताना वर्षभर जे शिक्षक शिकवतात, ते पुस्तकाच्या व्यतिरिक्त बाहेरचं ज्ञान देतात का? बाहेरचं ज्ञान खूप आहे. त्या पुस्तकाव्यतिरिक्त, त्या धड्यांव्यतिरिक्त खूप ज्ञान आहे. पण शिक्षक तुम्हाला कधीच देत नाहीत. कारण आपण जे प्लॅन केलंय, मी जर 5वी ला असेल, तर मला 5वी सिलॅबस असेल. त्याचप्रकारे मी माझा सिलॅबस हा तयार करून आलेली आहे. तुम्ही तुमचा सिलॅबस तयार करून आलेला आहात, की मला हे आयुष्यामध्ये हे अनुभव घ्यायचेत. आणि जेव्हा आत्मा ब शरीर रूपामध्ये येत असते आणि एक उदाहरण, की श्रीराम झालं, श्रीकृष्ण झालं. हे अवतार होते. हे स्वतः परमेश्वर आहेत. परमेश्वर स्वतः हनुमान असतील, हे स्वतः देव आहेत. ते काही करू शकले असते. ते त्यांची ताकद वापरून रावणाला मारू शकले असते, कंसाला मारू शकले असते. सगळं करू करू शकले असते. पण कुठलीही आत्मा देव जरी असला, तर त्याला शरीर रूपातच पृथ्वीवरती जन्म घ्यावा लागतो आणि त्यानंतरच त्याच्या कर्माला सुरुवात होते. मग आपण स्वतःही अवतारच आहोत म्हणून पृथ्वीवरती आलेलो आहोत म्हणून स्वतःला कमी कधीही समजू नका. हे मला सांगायचंय. आणि आता हे झालं की एक महत्त्वाची गोष्ट, आपण जेव्हा जन्माला येतो ना, तेव्हा एकटे आलेलो नसतो. आपले फॅमिली असते. आत्म्याची एक फॅमिली असते. आपण सोबत घेऊन आलेलो असतो. मग ती कुठे असते? तर ती पृथ्वीवरती कुठेही असू शकते किंवा आपल्याबरोबर पण असू शकते.
काही जवळचे आत्म्याच्या दोस्त जे असतात किंवा फ्रेंड्स असतात, सोल फ्रेंड्स असतात, ते आपल्याबरोबर आपल्या आयुष्यात जन्म घेतलेला असतो. त्यांचा रोल काय असतो तो मी तुम्हाला नंतर सांगेन. त्याचबरोबर आपण जन्म घेताना आपल्या 2 एंजल्स घेऊन आलेलो असतो. आणि त्या एंजल्स नेहमी आपल्याला गाईड करण्यासाठी असतात, की तुम्हाला काही अडलं, काही तुम्हाला हवंय किंवा तुम्ही खूप डिस्टर्ब झालात. ह्याचं सोल्युशन भेटण्यासाठी तुमच्यासोबत 2 एंजल्स आलेले असतात. आणि म्हणूनच तुम्हाला सांगू का 5 वर्षाचं मूल होईपर्यंत ना, त्याला ह्या सगळ्याची गोष्टीची जाणीव होत असते. त्याला मागचा जन्म पण थोडा-थोडा आठवत असतो आणि त्याला त्या एंजल्सची पण जाणीव असते. कारण ते मूल भौतिकरित्या बाहेर जरी गेलं, तर ह्या भौतिक जगाशी त्याचा काही संबंध नसतो. म्हणून तो एखाद्या व्यक्तीला बघितलं तरी हसतो आणि त्या व्यक्तीला बघितलं आणि त्याला त्याची एनर्जी जर निगेटिव्ह जाणवली, तर ते रडतं सुद्धा. कारण त्याला बोलायची गरज नसते. म्हणून 5 वर्षापर्यंत मूल हे अगदी त्याचे जे सोल फ्रेंड्स आहेत त्यांच्याशी कनेक्टेड असतं. जे त्याचे एंजल आल्यासोबत त्यांच्याशी कनेक्टेड असतं म्हणून मूल कधी झोपीत हसतं, कधी झोपीत रडतं. कारण त्यांचं ते कम्युनिकेशन होत असतं. आणि जसं 6 वर्षाचं मूल होतं, तसं काय होतं, की आपण जे भौतिक जगात वावरायला लागतो, मग इथे इच्छा उत्पन्न होतात. ह्याच्याकडे ही एक वस्तू आहे, ती माझ्याकडे नाहीये, ही कमतरता जाणवायला लागते. आणि ही पृथ्वी, हे वास्तव आणि 5 वर्षापर्यंत, 6 वर्षापर्यंत आपल्याला आठवण पण असते, की आपण जन्म कशासाठी घेतलाय, कुठले-कुठले अनुभव घेण्यासाठी घेतलाय. आणि मग जेव्हा आपण ह्या भौतिक जगात जेव्हा वावरायला लागतो, तेव्हा आपण इथल्या भूलभुलैयामध्ये ह्या सगळ्या मॅट्रिक्समध्ये फसतो आणि आपल्याला फक्त वस्तू ज्या मटेरिअलिस्टिक वस्तू आहेत त्याच्यामध्ये फसून जातो आणि आपल्याला वाटतं, की त्या म्हणजेच आनंद आहेत. आज माझ्याकडे फोन नसेल, तर मला असं वाटेल, की आज मला माझा फोन भेटला, तर मला खूप आनंद भेटेल. मला ज्या क्षणी फोन भेटतो, त्या दिवशी माझा आनंद संपतो. मी लगेच एका सेकंदात दुःखी होते. अरे, त्याने गाडी घेतली, ती गाडी नाहीये माझ्याकडे. मग ती गाडी भेटली तर मी आनंदी होईल. गाडी भेटते, त्या क्षणी माझा आनंद संपतो. लगेच दुसरं दुःख चालू होतं. हे जग जग इथं जेव्हा आपण अ, ह्या जगात मिक्स होतो, काय म्हणतात त्याला मटेरियल वर्ल्डमध्ये जेव्हा मिक्स होतो, तेव्हा आपण कशासाठी जन्म घेतला हे आपण विसरून जायला लागतो. आणि जेव्हा आपण ध्यान करतो, अ, स्वतःमध्ये उलटे यू-टर्न जेव्हा आपण स्वतःकडे मारायला लागतो, तेव्हा आपल्याला कळत जातं, की आपण जन्म कशासाठी घेतलेला आहे. आणि काय होतं, की आता आपल्या आयुष्यात दुःख आहेत आणि दुःखाचा अनुभव घ्यायला आलोय आपण. आपण म्हटलंय, की मला हे म, आता मी तिखट खाल्लंच नाही, तर मला तिखटाची चव कळणार आहे का? तिखट तिखट आहे. कडू कडू आहे. कडू खाल्लं जात नाही. पण जोपर्यंत मी खाणार नाही, तोपर्यंत मला त्याचं काही हे वाटणार नाही. म्हणून त्या आत्म्याला असं असतं, की मला हे तिखट, गोड, आंबट, कडू ह्या सगळ्या चवी मला टेस्ट करून बघायच्यात. मग ह्याच अनुभवाच्या रूपात तो शरीर रूपात येऊन घेत असतो आणि जोपर्यंत तो अनुभव घेत नाही, तोपर्यंत त्याची इथून सुटका नसते. आणि जेव्हा भौतिक जगात वावरतो, तेव्हा आपण हे विसरतो, की मी हा अनुभव घ्यायला आलोय. जेव्हा आपण एक्सेप्ट करतो ना, की मला हा अनुभव घ्यायचा होता आणि मी घेतलाय, आता मला ह्यापुढे हा अनुभव नकोय. हा एकदम प्रेमाने जर आपण युनिव्हर्सला सांगितलं, तर तो अनुभव आपल्या आयुष्यात परत येत नाही. ती व्यक्ती येत नाही, तो प्रसंग येत नाही, ती घटना आयुष्यात आपल्या परत येत नाही. पण जोपर्यंत आपण म्हणत असतो ना, की हे माझ्याबरोबर असंच होतंय, हे माझंच चुकीचं होतंय किंवा माझ्याच आयुष्यात संकट आहेत, माझ्याच आयुष्यात पैशाची कमतरता आहे, माझ्याच आयुष्यात दुःख आहेत, माझ्याच आयुष्यात सगळी माणसं निगेटिव्ह येतात, हे ते येतात असं म्हणतो ना, तर ते आपण त्या गोष्टी परत ना ते युनिव्हर्सला मागत असतो. कारण युनिव्हर्स इथं फक्त तथास्तु म्हणायला बसलाय. आपल्या तोंडातून जी गोष्ट निघेल ना त्याला फक्त युनिव्हर्स तथास्तु म्हणायला बसलेला आहे. मग आपण जे निगेटिव्ह बोलतो ते युनिव्हर्स तथास्तु म्हणतं. त्याला तुमचा प्रश्नार्थक चिन्ह किंवा तुम्ही प्रश्न विचारताय, तुम्ही कोडं घालताय, हे काही कळत नाही. तुमच्या तोंडातून जो प्रश्न पडतो, जे वाक्य पडतं, जे तुमच्या मनात थॉट येतात, युनिव्हर्स फक्त तुम्हाला तथास्तु म्हणतं आणि तुमच्याबरोबर तेच होतं. मग आपण म्हणतो, की माझ्याबरोबर मी असंच का होतं, तसंच का होतं, मी देवाची किती भक्ती करते, मी सगळ्या साधू संतांकडे जाते, महाराजांकडे जाते, मी किती पूजा घालते, मी काय काय करते.
फक्त याचं एकच गुरु किल्ली आहे, एकच उपाय आहे, एकच की आहे, की ज्याने ते कुलूप उघडणार आहे. ते म्हणजे तुमच्या आयुष्यात जे चाललंय त्या गोष्टीचा स्वीकार करणं, की हो, हा अनुभव मला घ्यायचा होता. मी ही परिस्थिती माझ्या आयुष्यात आणली होती. मला आता हा अनुभव नकोय आणि मला ज्या व्यक्तींनी अनुभव दिलाय, ज्या आत्म्यांनी मला हा अनुभव दिलाय, त्यांना मी धन्यवाद म्हणते. माझ्याकडून चुकलं असेल, तर मी त्यांना माफी मागते आणि त्यांचं काही चुकलं असेल, तर मी त्यांना माफ करते. धन्यवाद. असं जेव्हा म्हणाल ना तुम्ही बघाल, की काही दिवसात वर्षानुवर्ष चालत आलेलं तुमचं दुःख, तुमचा तो अनुभव नाहीसा झालेला असेल. खूप सोपी गोष्ट आहे. आपण जन्म घेताना आपल्याबरोबर जे आत्मीय असतात, त्यांचं काय होतं, ते कोण असतात, ते आपण बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.